अशा मऊ लसलशीत पुरणपोळ्या पहा, एकदम किती मऊ आहेत. रुमाल सारख्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. नुसत्या गव्हाच्या पिठापासून मैद्याची गरज नाही. एका पातेल्यामध्ये 4 ग्लास पाणी गरम करायला ठेवा. 2 वाटी हरभरा डाळ, त्याला थोडंसं तेल चोळून घ्या. गरम झालेल्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि ती तेल लावलेली डाळ ती पण टाका शिजायला. अर्धा चमचा हळद सुद्धा घालून घ्या त्या पाण्यामध्ये. हळदीला असा सुरेख कलर येतो. एकदम अशी छान शिजलेली आहे डाळ आणि पाणी सुद्धा बघा किती राहिलेलं आहे. एका परातीमध्ये 2 ग्लास गव्हाचं पीठ, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, थोडं थोडं पाणी घालून पीठ असं मळून घ्या. पीठ जास्त घट्ट सुद्धा मळायचं नाही, जास्त पातळ सुद्धा नाही, एकदम सैलसर मळायचं आहे. आता एका कढईमध्ये शिजलेली डाळ, 1.5 वाटी गूळ, थोडं चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचे साखर. साखर स्किप करू नका, साखरमुळे पुरणपोळी छान होते आणि अशी चिकट चिकट अजिबात होत नाही. टेस्ट पण खूप वेगळी लागते. गॅसवर गरम करून असं मस्त डाळ गुळ घ्या. त्यात थोडं जायफळ, थोडंसं वेलची पावडर हे असे मिक्स करून घ्या. पहा किती छान झालेलं आहे पुरण आपलं. डाळ ही गुळासोबत सुद्धा शिजते. पुरणाच्या भांड्यामध्ये पुरण बारीक करून घ्यायचं आहे. गरम गरमच पुरण करून घ्या, कारण की पटापटा होतं. गार झालं पुरण हे पटापटा होत नाही, वेळ लावतं. असंच पुरण करून घ्या. एका तव्याला बॅक साईडला थोडं तेल लावून घ्या. तेलामुळे पुरणपोळी चिटकत नाही. पीठ पहा किती छान झालेलं आहे. एकदम पिठाला असं चिकटपणा आलेला आहे. पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. चपातीपेक्षा बारीक गोळा घ्यायचा आहे. जितका गोळा घेताल त्यापेक्षा थोडं जास्त पुरण घ्यायचं आहे. असा मस्त गोळा करून घ्यायचा आहे पुरणाचा आणि पिठाचा. आणि जे आपण वर करतोय ते खालच्या साईडला गेलं पाहिजे असं. म्हणजे पुरणपोळी फुटत नाही. आधी काट लाटून घ्या, त्यामुळे पुरणपोळ्या एकदम पातळ होतात. मध्ये लाटत बसला तर साईडने जाड राहील. म्हणून मध्ये कधी पहिले लाटायचं नाही, साईडला लाटून घ्यायची. तो तव्यावर मस्त आणि अशी पुरणपोळी शेकून घ्या. तेल लावून घ्या. दोन्ही साईडनं लालसर अशी मस्त पुरणपोळी शेकून घ्या.
मस्त पटापटा सगळ्या पुरणपोळ्या लाटून घ्या. आणि दोन्ही साईडला अशा भाजून घ्या. पुरणपोळ्या ह्या चपात्यांपेक्षा सोप्याच असतात. फक्त हात बसायला लागतो. चला तर आपल्या गरम गरम पुरणपोळ्या तयार आहेत.